नमस्कार मंडळी, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। तर मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत आणि मुलांच्या टिफिनसाठी कुठली भाजी द्यावी हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल किंवा मिस्टरांच्या ऑफिसच्या डब्याची भाजी असेल किंवा दुपारच्या जेवणासाठी एखादी भाजी आपल्याला बनवायची असेल तर एकदम झटपट तयार होणारी आणि सर्वांची फेवरेट असणारी उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी आणि रस्सा भाजी दोन्ही भाज्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायच्या आहेत। तर या ठिकाणी मी 4 बटाटे उकडून त्यावरील साल काढून अशा पद्धतीने थोड्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडे लहान आकारामध्ये देखील कट करू शकता। त्याचबरोबर आपण या ठिकाणी एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, एक टमाटर मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे आणि लसूण आणि अद्रक मी या ठिकाणी कुटलेला घेतलेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे। तर आपण बटाटे उकडलेले घेतलेले आहेत त्यामुळे आपली भाजी पटकन होते। कच्च्या बटाट्याची देखील भाजी तुम्ही सेम याच पद्धतीने करू शकता। आता गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल छान तापलेलं आहे, यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा। मोहरी आपली छान फुटलेली आहे, यामध्ये मी जिरे टाकून घेतलेले आहे। जिरे देखील आता आपले छान फुललेले आहेत। यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचे आहे अद्रक आणि लसूण जे आपण कुटून घेतलेलं आहे ते अद्रक आणि लसूण टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपण बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे। कांदा मी एकदम बारीक कट करून घेतलेला आहे। तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही या ठिकाणी कांदा बारीक कट करू शकता। आता आपल्याला कांदा छान 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग पूर्णपणे गोल्डन असा होत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। त्यामुळे भाजीला खूप मस्त अशी चव येते आणि भाजीमध्ये कांदा टाकलाय हे आपल्याला जाणवत देखील। कांदा जर कच्चा राहिला तर दाताखाली कचकच लागतो, त्यासाठी आपल्याला कांदा छान गोल्डन असा भाजून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही आता हा कांदा मी 3 ते 4 मिनिट भाजलेला आहे आणि छान गुलाबी रंगामध्ये आपला हा कांदा तळलेला आहे। आता यावरती आपण टमाटा टाकून घेऊया। टमाटा लवकर मऊ होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला टमाट्यावरती मीठ टाकायचं आहे। भाजीला जे मीठ लागणार आहे ते सर्व मीठ मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे। टमाटर देखील आता आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे। टमाटर शिजण्याच्या अगोदरच आपल्याला यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे आहेत। 1 चमचा मी या ठिकाणी धने पावडर टाकलेला आहे, 2 चमचे आपण या ठिकाणी गरम मसाला टाकलेला आहे, पाऊण चमचा आपण या ठिकाणी हळद टाकलेली आहे, 1 चमचा मी या ठिकाणी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेला आहे आणि 1 चमचा आपण या ठिकाणी साधं तिखट टाकलेलं आहे। जे आपण नॉर्मल भाजीसाठी वापरतो ते 1 चमचा तिखट आपण या ठिकाणी टाकलेलं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त देखील करू शकता। टमाटा आता आपल्याला छान शिजून घ्यायचा आहे। टमाट्यासोबत आपले मसाले देखील छान भाजले जातील। तर बघू शकता तुम्ही आता आपले जे टमाटा आहे ते छान मेल्ट झालेलं आहे आणि एकदम छान शिजलेलं आहे। तर यामधून आता तेल देखील सुटत आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शिजवलेला बटाटा। शिजवलेले जे बटाटे आहेत ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर आपल्याला या ठिकाणी आता पाण्याचा वापर न करता हे बटाटे छान परतून घ्यायचे आणि यावरती एक झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। आपल्याला या ठिकाणी बटाट्याची सुकी भाजी तयार करायची आहे, सोबतच आपल्याला बटाट्याची रस्सा भाजी देखील करायची आहे। तर आता या ठिकाणी मी झाकण ठेवून याला वाफ काढून घेतलेली आहे आणि सर्व मसाला आपल्या बटाट्याला छान लागलेला आहे। आता आपण या ठिकाणी जी सुकी भाजी आहे ती काढून घेऊया। तर या ठिकाणी आता मुलांचा डब्बा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बटाट्याची सुकी भाजी तुम्ही मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता। आता आपल्याला या ठिकाणी रस्सा भाजी तयार करायची आहे। भाजीमध्ये आता आपल्याला या ठिकाणी कोमट पाणी टाकायचं आहे। आपल्या भाजीला छान घट्टपणा येण्यासाठी आपण या ठिकाणी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया। त्यामुळे भाजीला चव देखील छान येते आणि भाजी छान घट्ट देखील होते। तर पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। शेंगदाण्याचं कूट टाकून आपण भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे। आवश्यकता पडलीच तर तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता, पण मी सुरुवातीलाच मीठ भरपूर टाकलेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी मिठाचा वापर करणार नाही आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आहे। 1 मिनिटभर आपल्याला ही भाजी वाफवून घ्यायची आहे। 1 मिनिट झालेलं आहे आणि आपली जी भाजी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता याची जी ग्रेव्ही आहे ती एकदम मस्त अशी घट्टसर झालेली आहे। एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी आपली ही रस्सा भाजी तयार झालेली आहे। ऑफिसच्या टिफिनसाठी तुम्ही ही रस्सा भाजी देऊ शकता किंवा घरी दुपारच्या जेवणासाठी देखील तुम्ही ही बटाट्याची रस्सा भाजी तयार करू शकता। तर एकाच वेळी आपण या ठिकाणी बटाट्याची सुकी भाजी त्याचबरोबर बटाट्याची रस्सा भाजी तयार केलेली आहे। तर दोन्ही भाज्या आपल्या एकदम मस्त अशा तयार झालेल्या। शिजलेल्या बटाट्याची भाजी आपली एकदम झटपट तयार होते आणि बटाट्याची भाजी मुलांची सर्वात जास्त फेवरेट असते, त्यामुळे जास्त तामझाम न करता एकदम सिंपल पद्धतीने तुम्ही बटाट्याची रस्सा भाजी आणि सुकी भाजी दोन्ही भाज्या तयार करू शकता। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।